वहिनी, अहो पहिल्यांदा घरी आलोय, सगळ्यांची ओळख तर करून द्या. हा, ओळख करून देते की. तुम्हाला आमच्या आप्पांबद्दल आणि फुल आत्यांबद्दल तर माहीतच आहे ना? हा, ह्या अन्नपूर्णा देवी ना, माहिती आहे. हा, ह्या रंजना आत्या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाई, म्हणजे आप्पांच्या दुसऱ्या बायको. हो, मग इथे बी तेच आहे का? दोन बायकां फजिती आहे का? पोरगा पण बापावरच गेलाय वाटतंय. नाही नाही, मला नाही कळलं तुम्ही काय बोललात आत्ता. अहो असं काय करताय वहिनी? ह्या तुमच्या सवत आहेत ना? अहो काही काय बोलताय हो तुम्ही? ही माझी पुतणी आहे, गोपाची लांबची बहीण. बहीण आहे? खरंच बहीण आहे? हो हो हो, सॉरी सॉरी सॉरी, माझंच चुकलं जरा. काय मला वाटलं बापासारखंच पोराने पण दोन दोन लग्न केले का काय? हां, सॉरी सॉरी, खरंच चुकी झाली माझी. ते सकाळपासून काही खाल्लं नाही ना, म्हणून जरा डोकं चाला ना बघा. हे बघा, तुम्ही हात धुवून घ्या, नाही तुम्हाला नाश्ता घेऊन येते. कुठं धुवायचे हात? मी दाखवते, चला. चला वहिनी, आलोच, हात धुवून येतो. बोलत आहे काय आहे हे? हा, या. अय हीरोइन, कितने राज छुपा के रखे इन सुंदर आंखों में. कसलं भारी नातं आहे ना तुमचं. उमरे के अंदर भाऊ बहीण, उमरे के बाहेर नवरा बायको, आणि मग टेलरच्या दुकानात काय बाप पोरगी, काय उमराव जान. तुम्हाला काय गरज होती त्याची? तुमच्यामुळे वाट लागणार आहे माझी. सगळे घरातले हा? प्रश्न. तुम्ही का आलात हे तर? नाही म्हणजे मला आता प्रश्न विचारताल ना? अय हिरोईन, जाने मन जाने जिगर. आता मी कुठं जायचं, कधी जायचं, कसं जायचं हे तू नाही ठरवायचं, ते मी ठरवणार. ते ठरवायला तू अजून माझी बायको नाही झाली आहेस. पाहिजे का बायको? हा? हा, बायको असू दे. तुम्हाला पैसे पाहिजे ना? मी देते ना, येळेत देते पैसे. पैसा हिरोईन, नात्यात पैसा आला ना, नात्याची वाट लागते. मी तर तुझ्यात दोन्ही गुंतवलंय, पैसा आणि दिल. तुझा तो उमरे के अंदर मानलेला भाऊ, उमरे के बाहेर मानलेला नवरा पळून जाऊ नये म्हणून तिथं आलीस ना, तसंच मी बी तू पळून जाऊ नयेस म्हणून इथं आलोय. जहां तुम चले जाओगे हम तुम्हारे पीछे पीछे आएंगे. चलायचं का आत? चला चला. आत्या, आता काय करायचं? किती किलो मटण लागेल? बघताय. ए, कुठे गेला तू? ते हात धुवायला आत गेलं. अरे गोपाळ, आता तुझ्या दोस्तासने मटण खायचंय तर थोडं घेऊन येता बाबा. सगळ्या घरासाठीच घेऊन ये जा. बर. अय गोपाळ दोस्ता, अरे हम या तुम कहा? काय मला बघून पळून चालला होता का काय? ते मटण आणायला. नको रे मित्रा, नको एवढा त्रास करून घेऊ माझ्यासाठी. मग मी इमोशनल होतो, माहिती आहे ना तुला. अय बाबा, रडू बिडू नको बर का. काय मी आहे नाजूक दिलाची बाई. उगी तू रडला बिडला ना मला त्रास व्हायचा. तुम्ही आले ना, आता भेटले ना आम्हाला, चांगलं वाटलं आम्हाला बी. आता पुढच्या टायमाला येशील ना तवा जेवायला या. या आता या. आता लगेच निघालो होतो, तुम्ही पुन्हा आग्रह केलात. आता थांबतो, जीवनच जातो. हा, ए थांबा रे, जीवनच जाऊ. कवा मी आलो मटण घेऊन येतो. अय यार, कुठं निघाला तू?
मटण घेऊन आलोय मी. ए दे इकडे पिशवी. हा. दुसरी कुठे आहे? दे इकडे. वहिनी हे घ्या. वहिनी 2 किलो मटण आहे. सगळे आरामात जेवतील. हा. आणि या पिशवीत आहे आलं, कोथिंबीर सगळं आणलं. ए लिंबू आणलंय का रे? काय वहिनी, ते लिंबाशिवाय मजा येत नाही ना. हा. आणि अळणी पण बनवा. जमेल ना? हा हा. जमल की. घ्या. करते, सगळं करते. काम काय करतोस रे तू? मी हा? साफसफाई. साफसफाई ग्रामपंचायतीला आहे का तू? अहो समाजसेवक आहे मी. समाजाची सेवा करतो. देवानं सगळं दिलंय मला, फक्त जीव लावणारी दिली नाही. माणसं ती शोधत असतो. अहो माणसं जोडायला आवडतं मला आणि तोडायलाही. नाती नाती तोडतो मी. जे मला धोका देतात, माझ्याशी चुकीचं वागतात, त्यांच्याशी नातं तोडून टाकतो मी. आणि ज्यांच्याशी नातं जोडतो ना त्यांना सगळी मदत करतो. हां, म्हणजे कोणाला शेताला पैसा लागला तर पैसा देतो, कोणाला काम पाहिजे असेल तर काम देतो. एवढंच काय, अहो जर कोणाला पिक्चर बनवायचा असेल ना तर त्यालाही पैसा देतो मी. अगं आता तू देणार पैसे? असं आहे वय? अहो मग हिला त्यांना पैसे, हिला आहे ना लय हाऊस आहे पिक्चर मध्ये काम करायची. हिरोईन आहे हिरोईन. हा, तू पैसे दे, एखादा पिक्चर होईल तिचा. आई कुठं? हो, हिरोईन आहेत ह्या. हा, वा वा, चांगलंय चांगलंय. काय हिरोईन, देऊ काय पैसे तुम्हाला? आता काय, माझ्या मित्राची बहीण म्हणल्यावर लगेच मदत करणार आपण. बोला किती पाहिजे पैसे? 2 लाख, 20 लाख का 2 करोड? गाव कुठलं रे तुझं? ए खटाव, खटावचा आहे मी. पैलवान आप्पा, अहो बापजाद्यांची एवढी जमीन आली माझ्या वाट्याला. नुसता पैसाच पैसा आहे, पैसाच पैसा. ऊसाचा पैसा, आल्याचा पैसा, गेल्याचा पैसा. अहो पैसा मोजता येत नाही एवढा पैसा कमवतो मी आणि चांगल्या कामाला लावतो, समाजसेवेला. काय रे, समाजसेवा करतो ना तू? मग हे माणसं कशा पाहिजे तुझ्या? आप्पा, अहो समाजसेवा काय सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला? त्याच्यासाठी माणसं लागतात, एकट्यानं होत नाही ती. म्हणून ही सगळी हळव्या मनाची, इमोशनल, समाजाप्रती बांधिलकी असलेली माणसं गोळा केली आहेत मी. किती किती सभ्य दिसत आहेत, हा, किती शांत आहेत, किती गरीब चेहरे आहेत. अहो स्वतःचं घरदार सोडून दिवस रात्र माझ्यासोबत समाजसेवा करता. बघा की यांचे चेहरे बघा.